नमस्कार. मी भाग्यश्री फाट. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 तारखेला म्हणजे येत्या शनिवार रविवारी मी कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. आज वातावरण फारसं चांगलं नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनाच दिसत आहे. आणि सगळ्यांनी शनिवार रविवार कुठे ना कुठे वाचलं असणार आहे की अमेरिकेतलं मार्केट खूप आपटलं. फिलाडेल्फिया सेमीकंडक्टर इंडेक्स हाही खूप मोठ्या प्रमाणावर पडला आणि कोणालाही वाटलं नव्हतं मार्केट पडेल, पण मार्केट पडलं. म्हणजे समजावून घ्यायला विचित्रासारखी स्थिती आहे. अमेरिकेमध्ये जॉब रिपोर्ट जो आला तो खूप चांगला आला. 80,000 जॉब वाढतील अशी अपेक्षा होती. ते जॉब वाढले 1,72,000 झाले. म्हणजे मार्केट पडण्यासारखी स्थिती आहे काही नाही. अपेक्षेपेक्षा नोकऱ्या वाढल्या आहेत. मग तरी मार्केट का पडलं? म्हणजे अर्थात बेकारी कमी झाली तेवढ्या प्रमाणात. अनएम्प्लॉयमेंट 4.3% आली. पण तिथल्या ट्रेडर्सना, इन्व्हेस्टर्सना सगळ्यांना काय वाटलं आता की चला बाबा ग्रोथ चांगली आहे, तर आता फेड जो इंटरेस्ट रेट कमी करण्याच्या विचारात होती तो तर इंटरेस्ट रेट कमी करणार नाही, उलट महागाई वाढती आहे म्हणून इंटरेस्ट रेट या वर्षीच्या शेवटापर्यंत एकदा तरी वाढवलं जाईल. या अपेक्षेने त्यांचं मार्केट क्रॅश झालं म्हटलं तरी चालेल. खूप मार्केट त्यांचं आपटलं. त्याच्याचबरोबर स्पेसएक्सचा 75 बिलियनचा IPO येतो आहे आणि अँथ्रोपिकने सुद्धा IPOसाठी फायलिंग केलं आहे. या अर्थात हे 2 मोठे IPO असल्यामुळे ते बाजारातली कॅश किंवा लिक्विडिटी ॲब्सॉर्ब करणार हे सगळ्यांनाच समजतं. म्हणून अमेरिकेचं मार्केट आपटलं आणि अर्थात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमेरिकन मार्केट आपटलं म्हणजे बाकीच्या जागतिक मार्केटवर याचा परिणाम होणारच. आणि भारतीय मार्केट तर कुठंही काही खुट्ट झालं की हल्ली भारतीय मार्केट आपटत आहे. त्यामुळे आज आपल्या मार्केटमध्ये मंदी राहणार हे समजतं आहे. म्हणजे आपण म्हणतो हातच्या कंकणाला आरसा कशाला, जे दिसतं आहे त्याच्याविषयी कोणी दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. तर हे सगळ्यांनाच समजतं आहे. मग तरीसुद्धा काही बातम्या आहेत का? कुठल्या शेअरवर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे का त्यातल्या त्यात? म्हणजे सगळी मुलं नापास होत असतात तरी त्यात काही मुलं जी असतात ती चांगल्या मार्काने पास होतात, तर तसं काही आहे का? जेथे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती असं आपण म्हणतो, तसं काही बातम्या आहेत का? काही चांगलं यातून घडतं आहे का? तर चांगली एक गोष्ट झाली की भारतामध्ये Q4चा GDP जो आला तो 7.8% आला. अनुमान होतं 7.3%. आणि पूर्ण वर्षाचे जे GDPचे आकडे आले ते 7.7% आले. म्हणजे भारताची ग्रोथ आत्ता तरी GDP ग्रोथ आत्ता तरी चांगली दिसते आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे. खरं तर रिझर्व्ह बँकेने पुष्कळ उपाय पॉलिसीमध्ये
सांगितले, दिले, टॅक्स कमी केला फॉरेन इन्व्हेस्टर्सचा, पण शुक्रवारी तरी फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 8,776 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 9,133 कोटीची. तर काही बातम्या आहेत का बघूया. त्याच्याचबरोबर क्रूड वाढलंच आहे, कारण आता अमेरिकेने युद्धाच्या बाबतीत बरीच माघार घेतली आहे. सीज फायर व्हावं, युद्ध थांबावं असं अमेरिकेला वाटतं आहे. नोव्हेंबरमध्ये त्यांच्याकडे मिड टर्म पोल आहे. त्या निवडणुकांच्या आधी हे युद्ध थांबावं, हा ताणतणाव कमी व्हावा अशी अपेक्षा आहे. अमेरिका आता इस्रायलला विनवत आहे की तुम्ही जबाबी हमले करू नका, तरी इस्रायल थांबत नाही आहे. इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले सुरूच आहे. क्रूडचा भाव त्यामुळे पुन्हा 97वर गेला आहे. बॉन्ड यील्ड 4.56वर आहे, तर डॉलर इंडेक्स पुन्हा 100च्या पेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे मेटलमध्ये मंदी येण्याची शक्यता संभवते. जेव्हा डॉलर इंडेक्स वाढत जातो तेव्हा मेटलमध्ये मंदी येते. आता काही बातम्या आहेत त्या बघूया, पण बातम्यांचा परिणाम कितपत टिकतोय हा मात्र प्रश्न आहे. EMS 102.35 कोटीच्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टसाठी ते लोएस्ट बिडर ठरले, आणि हे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट उत्तर प्रदेश जल निगम वाराणसी इथलं आहे. क्रिएटिव्ह न्यू टेक BSNLकडून भारत नेटसाठी ओरिसा टेलिकॉम सर्कलच्या संबंधात त्यांना 3,194 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. IXIGO ब्रेव स्टे हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये त्यांनी 54.66% स्टेक 65.69 कोटीला घेण्यासाठी बोर्डाची मंजुरी मिळाली आहे. ॲलेम्बिक फार्मा कॅनडाच्या व्हेंचरमध्ये ते 45% स्टेक घेणार आहेत. अडाणी पोर्टची एक स्टेप डाऊन सबसिडियरी आहे अडाणी हार्बर इंटरनॅशनल FZCO. आता ह्या अडाणी हार्बरची होली ओन सबसिडियरी ते UAEमध्ये स्थापन करणार आहेत. अलाइड ब्लेंडर्स आणि डिस्टिलरीज या कंपनीने अमर सिन्हा यांची आलोक गुप्ता यांच्या जागी 1 जून 2026 पासून MD म्हणून नेमणूक केली आहे. आणि पार्टनर एक्झिट जो झाला आहे त्याच्या डिस्प्यूटचा परिणाम या कंपनीवर होतो आहे 25.5 कोटींचा. HCL टेकनी अमेरिकेमध्ये स्केलेबल क्लायमेट सोल्युशन डेव्हलप करण्यासाठी $1 बिलियन क्लायमेट ॲक्शन ग्रँट दिली आहे. हिंदुस्तान झिंकनी एनर्जी आणि रिसोर्सेस इन्स्टिट्यूट बरोबर राजस्थानमधल्या इकॉलॉजिकल रिस्टोरेशन प्रोजेक्टसाठी MOU केलं आहे. आणि हे जे इन्स्टिट्यूट प्रोजेक्ट आहे ते 250 हेक्टर एवढ्या जागेत पसरलेलं आहे. HG इन्फ्रा इंजिनिअरिंग यांना 4,971 कोटीचं गंगा एक्सप्रेस वे प्रोजेक्टसाठी
कंप्लीशन सर्टिफिकेट मिळालं आहे. अडाणी एंटरप्राइजेस आणि अडाणी एनर्जी सोल्युशन. स्टेट बँक ऑफ म्हणजे SBI म्युच्युअल फंड किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडाने अडाणी एंटरप्राइजेसमध्ये 1.3% स्टेक 1.64 कोटी रुपयाला घेतला आहे. अडाणी एनर्जीमध्ये त्यांनी 63.66 लाख शेअर्स 1,504 प्रति शेअर भावाने खरेदी केलेत आणि हे दोन्हीही शेअर GQG पार्टनर्सनी विकले आहेत. TVS मोटर्स या कंपनीच्या HLX मोटरसायकल सिरीजची विक्री, या मोटरसायकलची विक्री 5 बिलियन एवढी झाली आहे. SIS अपडेटर सर्व्हिसेसमध्ये 4.2% स्टेक त्यांनी 51 कोटीला घेतला आहे. क्लीन मॅक्स 65 कोटीची कॉर्पोरेट गॅरंटी त्यांनी तिच्या आर्मला दिली आहे. TVS मोटरची आणखीन एकही बातमी आहे. TVS पॅडडॉक हा प्रीमियम रिटेल चॅनल त्यांनी सुरू केला आहे. यस बँक 63 कोटी टॅक्स नोटीस त्यांना महाराष्ट्र सरकारने दिली आहे. रेलटेल UP पोलीस रिक्रुटमेंट आणि प्रमोशन बोर्डाकडून रेलटेलला 41.3 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. लिबे NIBE DPIITने कंपनीच्या आर्मला आर्म्स लायसन्स दिलं आहे. 5 पैसा सेबीने शोकॉज नोटीस इश्यू केली आहे. KNR कन्स्ट्रक्शन साऊथ ईस्टर्न कोलफील्डकडून कुसमुंडा कोल मायनिंग प्रोजेक्टसाठी, आणि हे प्रोजेक्ट आहे 3,361 कोटींचं, त्यासाठी त्यांना LOA मिळालेला आहे. आणि या जॉईंट व्हेंचरमध्ये KNRचा स्टेक 51% एवढा आहे. ॲथर इंडस्ट्री 2023मध्ये आग लागली होती, त्याचा त्यांना इन्शुरन्स क्लेम मिळाला आहे. मॉईल मॅंगॅनीज ओअर मायनिंगसाठी मध्य प्रदेश स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन बरोबर त्यांनी करार केला आहे. IDFC फर्स्ट त्यांनी KPMGला फॉरेन्सिक ऑडिटसाठी अपॉइंट केलं होतं, तर KPMGचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला आहे. 646 कोटींचं नुकसान झालं आहे असं त्यांनी पण सांगितलं, पण दुसरीकडे कुठेही अशी घटना घडली नाही असं KPMGनी रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. HG इन्फ्राची एक SPV HG रायपूर विशाखापट्टणममध्ये त्यांचा स्टेक होता 49%. तो स्टेक त्यांनी 377 कोटीला विकला आहे. नवीन फ्लोरिन कंपनीच्या आर्मनी प्रोझील ग्रीन पॉवर बरोबर 5 मेगावॅट हायब्रिड पॉवर सप्लाय दहेज युनिटला 15 वर्ष असा सप्लाय करण्यासाठी करार केला आहे. इंडो थाई सिक्युरिटीज यश टेक्नॉलॉजीला सर्व आउटस्टँडिंग लोन जे होतं त्यांनी पे करून टाकलं आहे, म्हणजे लोनची पेमेंट करून ते रिकामे झालेत. JK सिमेंट
महान कोल ब्लॉकसाठी मायनिंग लीज त्यांनी एक्झिक्यूट केली आहे. हा ब्लॉक मध्य प्रदेशात 982 हेक्टरमध्ये आहे. हार्डवन इंडिया HARDWYN हार्डवन इंडिया यांनी 5 शेअर तुमच्याकडे असतील तर 2 शेअर बोनस मिळतील असा रेशो बोनसचा जाहीर केला होता. त्याची रेकॉर्ड डेट 26 जून ही आहे. हेरिटेज फूड हेरिटेज क्रीमी शेक बदाम आणि मँगो व्हेरियंटमध्ये त्यांनी लॉन्च केलं आहे आणि त्याची किंमत 40 रुपये एवढी ठेवली आहे. आता कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे आपण पाहूया. आज मंदीमधले शेअरही पुष्कळ आहेत. सरकारने कमर्शियल सिलेंडरच्या किमती 29 रुपयांनी वाढवल्या आहेत आणि घरगुती सिलेंडरच्या किमतीही वाढवल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम HPCL, BPCL यांच्यावर होईल. म्हणजे अर्थात HPCL, BPCLचे शेअर्स वाढतील, त्यांची अंडर रिकव्हरी कमी होईल. आधी तेजीतले शेअर बघूया. NTPC, MTAR, फेडरल बँक, अडाणी ग्रीन, सेलन एक्सप्लोरेशन, कॅनरा बँक, BPCL, TVS मोटर्स, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, टाटा टेक्नॉलॉजी, विप्रो, ग्रीव्ज कॉटन, हिंदाल्को, PNGS, BHEL, ऑइल इंडिया, GE व्हर्नोवा, नाल्को, मॅरिको, मिंदा कॉर्प, रेडिको खेतान, HPCL, PNB गिल्ट. तर मंदीमध्ये AU स्मॉल फायनान्स बँक, कारण 661 कोटी रुपयासाठी CBIने त्यांच्या 6-7 ब्रांचवर छापेमारी केली आहे म्हणून. पर्सिस्टंट, पातंजली, IEX, CG पॉवर, कारण फिलाडेल्फिया सेमीकंडक्टर इंडेक्स मंदीमध्ये गेला आहे. बजाज फायनान्स, हॅवेल्स, हिंदुस्तान कॉपर, SRF, नेटवेब, मॉसचिप, स्टरलाइट, फोर्टिस हेल्थकेअर, लोढा, झोमॅटो, IDFC फर्स्ट. हे जवळजवळ 14-15 शेअर्स आज मंदीत आहेत. पुन्हा एकदा बघा. AU, पर्सिस्टंट, पातंजली, IEX, CG पॉवर, बजाज फायनान्स, हॅवेल्स, हिंदुस्तान कॉपर, SRF, नेटवेब, मॉसचिप, स्टरलाइट टेक्नॉलॉजी, फोर्टिस हेल्थकेअर, लोढा, झोमॅटो आणि IDFC फर्स्ट. तर मार्केट सुरुवातीला मंदीतच उघडणार हे नक्की, पण नंतर काय होत आहे, सुधारत आहे का हे बघायचं. आपले काही शेअर निघत असतील, अचानक काही शेअर वाढायला लागले, प्रॉफिटमध्ये असले तर ते काढून घ्या. आणि चांगले शेअर काही जोरदार पडत असले तर त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात गुंतवणूक करायला हरकत नाही, कारण गुंतवणुकीला शेअर फार कमी वेळेला उपलब्ध होतात. त्यामुळे तुमच्याकडे रकमेची व्यवस्था असेल, भांडवलाची व्यवस्था असेल तर थोड्याफार प्रमाणात गुंतवणूक करा. बघूया काय काय होत आहे. तुम्हाला जर
व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.